नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू e raised to ax into cos bx plus c. फाइंड आउट करायची आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग सुरुवात तरी करू डेरिव्हेटिव्ह घ्यायला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx इक्वल टू प्रोडक्ट रूल वापरायचं त्याच्यामध्ये. फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन कॉस्टची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन. त्यानंतर या bx प्लस सी ची पुढे डेरिव्हेटिव्ह येणार b प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन e रेस टू ax ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू ax आणि ax ची डेरिव्हेटिव्ह a. याच्यातून e रेस टू ax कॉमन घेतोय. अजून एक काम करूया. याच्यामध्ये ही प्लस टर्म आहे a आणि कॉस bx प्लस सी असा प्रोडक्ट येणार आणि ही मायनस टर्म आहे b इंटू साइन bx प्लस सी. प्लस टर्म पहिल्यांदा घेतोय a कॉस bx प्लस सी मायनस b साइन bx प्लस सी. हे या पद्धतीनं किरकोळ ऍडजस्टमेंट केलेले आहे. आता आपल्याला जे दिलेलं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये कॉस आहे, त्यामुळे इथं सुद्धा मला ऍडजस्टमेंट कॉस्टचीच करता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचंय बघा. इथला पहिला कॉसचा कोइफिशियंट आणि इथला बी हा साईनचा कोइफिशियंट, ह्या दोघांना मी एकत्र घेतोय. त्याच्यापासून टर्म तयार करतोय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि त्याला टाकतोय स्क्वेअर रूट. या टर्मनं या पूर्ण टर्मला म्हणजे जे आपलं dy अपॉन dx आलेलं आहे त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. मल्टिप्लाय आणि डिवाइड करताना त्यातली जी मल्टिप्लाइड बाय जी टर्म आहे ती तो पुढे ठेवतोय. डिवायडेड बाय जी टर्म आहे ती दोघांना सेपरेट देतोय. हे असे. मग आता आपलं ओरिजिनल एक्झाम्पल जे आहे ते कॉस मधलं आहे, त्यामुळे ही जी काही टर्म इथं पुढे तयार झालेली आहे ही पण कॉस मध्येच ऍडजस्ट झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करतोय बघा. त्याच्यासाठी मला याच्यामध्ये कॉसचाच फॉर्म्युला पाहिजे, तर कॉस कॉस मायनस साइन साइन या पद्धतीने मी याला घेणार आहे. मग मी इथं कन्सिडर करतोय assume that a divided by स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याला लिहितोय कॉस अल्फा आणि बी डिव्हायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याला घेतोय साइन अल्फा. तर इथं अजून एक टर्म तयार करून ठेवूया जी पुढे लागेल आपल्याला. तर याच्यावरून टॅन अल्फा इक्वल टू काय येणार बघा. टॅन अल्फा इक्वल टू साईनला कॉस्टनं डिव्हाइड करावं लागेल, म्हणजे या टर्मला या टर्मनं डिव्हाइड करावं लागेल, म्हणजे इथं राहणार शिल्लक बी अपॉन ए. हे रूटला रूट कॅन्सल होईल. याच्यावरून अल्फा इक्वल टू किती. अल्फा इक्वल टू येणार टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए हे असं येणार. त्यामुळे हे आपल्याला लागेल पुढं, त्यामुळे हे तयार करून ठेवलेलं आहे. आता ह्या सबस्टिट्यूशन ह्या प्रॉब्लेम मध्ये करून घेऊया.
dy अपॉन dx इक्वल टू काय काय होणार आहे बघा, ई रेस टू ए एक्स. हे रूट मध्ये मी तसंच मांडतोय, हे असेल. आता ब्रॅकेटमध्ये चेंजेस होतील. या टर्मला लिहायचं आहे कॉस अल्फा, पुढची ही टर्म आहे अशीच, मायनस हे साइन अल्फा, आणि इथे येणार साइन बी एक्स प्लस सी, हे असेल. आता हा कॉसचा फॉर्म्युला तयार झाला, कॉस ए प्लस बीचा, कॉस कॉस मायनस साइन साइन. आता ह्याला थोडस त्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणजे इथं ई रेस टू ए एक्स, याला मी असं मांडून घेते पुढच्या दृष्टीने जरा ऍडजस्टमेंट. रूट म्हणजे 1/2 येणार, आणि हिथं टर्म येणार कॉस ए प्लस बी येणार. ह्याला ए घेतोय, याला बी घेतोय, त्यामुळे हे काय येणार बी एक्स प्लस सी प्लस अल्फा, हे असेल. ही झाली त्याची फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला मी लिहितो इथं इक्वेशन नंबर 1. आता याची परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची. बघा हे थोडे एक्झाम्पल जास्तच मोठं होते, पण आता पर्याय नाही, सोडवलं तर पाहिजे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं होणार डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. मग आता याच्यातला हा पार्ट कॉन्स्टंट आहे, त्याला पुढे ठेवतोय आहे असंच. आता परत एकदा हे ई रेस टू ए एक्स आणि ही कॉस्टची टर्म, यांच्यामध्ये परत एकदा प्रोडक्ट रूल वापरला पाहिजे. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, ते किती येणार मायनस साइन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. त्यातले फक्त बी एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार बी. तर तुमचा हा पहिला पार्ट कम्प्लीट होईल. इथं मी असा ब्रॅकेट टाकून देतो, कारण हे सगळं प्रोडक्ट मध्ये आहे पुढे. त्याला मी फक्त या दोघांच्यात प्रोडक्ट रूल वापरतो, त्यामुळे हे असे प्लस सेकंड पार्ट ऍज इट इज, दॅट इज कॉस बी एक्स प्लस सी प्लस अल्फा इंटू ई रेस टू ए एक्स ची डेरिव्हेटिव्ह, ते येणार ई रेस टू ए एक्स इंटू ए, आणि इथं हा ब्रॅकेट कम्प्लीट होईल असा. आता याला परत एकदा सगळी ऍडजस्टमेंट केली पाहिजे. आता बघा परत इथं ई रेस टू ए एक्स आहे, ई रेस टू ए एक्स आहे, कॉमन घेतोय, कॉमन घेतलं. त्यानंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2, ते तसंच ठेवलं. आता परत एकदा मला प्लस टर्म पुढे घ्यायचे, मायनस टर्म मी नंतर लिहिणार आहे. हे बघा ही प्लस टर्म आहे, हे आहे, आणि ए ही टर्म पुढे घेणार, म्हणजे येणार इथं ए कॉस बी एक्स प्लस सी प्लस अल्फा, हे असेल. त्यानंतर ही टर्म मायनस येणार, तिथं आहेच तयार ती, मायनस बी साइन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा येणार. आता इथं परत एकदा, इथं कोइफिशियंट ए आहे, इथं कोइफिशियंट बी आहे. परत एकदा तशीच ऍडजस्टमेंट करा. रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर न मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. दाखवतो तुम्हाला, जिथं आपण इथं वरती ऍडजस्टमेंट केलेली होती. बघा इथं जसं केलेलं आहे सेम काम तसं करायचं आहे पुढे. ह्याला मल्टिप्लाय बाय रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अजून एकदा करून घ्यायचं याच्यात. ई रेस टू ए एक्स, त्यानंतर हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, हे आहे असंच इथं. इथं तोपर्यंत मी 2 मिनिटं असं लिहितोय त्याला. यानं मल्टिप्लाय केलं. आता याच रूटनं आत डिव्हाइड करायचं आहे, ए अपॉन रूट
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस bx प्लस सी प्लस अल्फा मायनस बी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पुढे येणार साइन bx प्लस सी प्लस अल्फा आणि हा ब्रॅकेट इथं कम्प्लीट होईल. आता परत एकदा तेच सबस्टिट्यूशन करायचं आहे. ह्याला कॉस लिहायचं आहे, याला साइन लिहायचं आहे, कारण आपलं बेसिक एक्झाम्पल कॉस मधलं आहे. त्यामुळे हे कॉस अल्फा, हे साइन अल्फा, मागाशा सबस्टिट्यूशन करायचे आहेत, वरती लिहून ठेवल्यात आपण सबस्टिट्यूशन त्या e रेस टू ए एक्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इथं ब्रॅकेट रेस टू 1/2, इथं अजून एक तशीच टर्म येईल, या रूट साठी आता लिहितोय 1/2. त्यानंतर हे कॉस आहे, याला लिहितोय कॉस अल्फा, इथं पण कॉस आहे, हे असं येईल, मायनस याला घ्यायचं आहे साइन अल्फा, हे साइन bx प्लस सी प्लस अल्फा हे असेल. आता परत एकदा इथं फॉर्म्युला तयार झालेला आहे. हे कसं येणार बघा आता, ई रेस टू ए एक्स, इथं फक्त मी घातांकात 1च लिहिणार आहे, फक्त थोडस वेगळ्या पद्धतीने लिहितो, 2/2 लिहितोय, म्हणजे 1च. या दोघांची बेरीज होणार 1/2 1/2 1/2 प्लस 1/2 1 येणार, त्याला फक्त मी असं मांडलेलं आहे. आणि याच्या पुढं काय शिल्लक राहणार बघा, कॉस bx प्लस सी प्लस अल्फा, हा पहिला अँगल झाला, प्लस दुसरा अँगल कोण आहे बघा, अल्फा, हे असं आहे. म्हणजे ह्याचं फायनल सिम्प्लिफिकेशन e रेस टू ए एक्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2 कॉस ऑफ bx प्लस सी प्लस 2 अल्फा, हे आहे तुमचं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. वरती एक इक्वेशन नंबर लिहून ठेवले बघा, ते हित आहे बघा कशा पद्धतीनं आहे ते. तर ह्याला जर खाली घ्यायचं म्हटलं आपण इथं, तर असं घेत येईल, लिहूनच घेतलं पाहिजे, नाही तर मग परत कॉपी पेस्ट इतक्या खाली येणार का ते तसं. ठीक आहे, टर्म तरी बघून घेऊया. टर्म बघा दोन्ही पॅरलली दाखवतो एकाच वेळा, मग त्याचा रिझल्ट आपण मांडूया. बघा बरं, इथं हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, इथं ही टर्म बघा, आणि ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ई रेस टू ए एक्स कॉमन आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 आहे, इथं 2 डिव्हायडेड बाय 2 आहे घातांक. मग थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला काय होणार, ई रेस टू ए एक्स तसंच राहणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याच्या घातांकात काय लिहिलं पाहिजे, 3/2 लिहिलं पाहिजे. इथं 1/2 आहे, 2/2 नेक्स्ट येणार 3/2. कॉस बी एक्स प्लस सी प्लस अल्फा आहे, फक्त इथं एकदाच आहे अल्फा, इथं मात्र 2 अल्फा आहे. त्यामुळे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 3 अल्फा घ्यावं लागते. हे पहिल्यांदा मांडून घेऊया आपण याच्यामध्ये. मग नंतर त्याला जनरलायझेशन करू. सिमिलरली याचं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. बघा बदल कसे होणार आता, ई रेस टू ए एक्स तसंच राहील, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू इथे येणार 3/2,
त्याच्या पुढे येणार कॉस bx प्लस सी प्लस 3 अल्फा येणार. आणि याच पद्धतीने जर तुम्ही पुढे कंटिन्यू केलं, कंटिन्यूइंग इन धिस वे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह e raised to ax a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इथे येणार n अपॉन 2, कॉस मध्ये येणार bx प्लस सी प्लस n अल्फा. आता याच्यामध्ये हे जे अल्फा आहे ते तेवढं फक्त पुढे मांडून ठेवूया, म्हणजे याचं फायनल आन्सर तयार होईल. अल्फा वरती लिहून ठेवलाय बघा आपण, tan इनवर्स ऑफ बी अपॉन ए काहीतरी असेल, चेक करू आपण मग बघा. इथं अल्फा इक्वल टू tan इनवर्स ऑफ बी अपॉन ए, तो फक्त पुढे मांडून ठेवा. आत इथं ब्रॅकेट मध्ये वापरला तरी पण चालतोय, काही सुद्धा अडचण नाही. या पद्धतीनं हे त्याचं फायनल आन्सर मिळेल. त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे y इक्वल टू e raised to 8x into cos of 6x plus 7. उदाहरण इथल्या इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, हे जसं आहे तसंच हे आहे, फक्त इथं ए बी सी कॉन्स्टंट होते, इथं 8 6 7 हे त्यांच्या व्हॅल्यूज त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. याचा अर्थ प्रोसिजर साधारणपणे सेम राहणार आहे. जिथं न्यूमरिकल पार्ट येईल तिथं फक्त तुम्हाला जरा सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह त्याचे dy अपॉन dx इक्वल टू प्रोडक्ट रूल या दोघांच्यात e raised to 8x ॲज इट इज, कॉस्टची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 6x प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x प्लस 7 येणार 6, त्यानंतर प्लस सेकंड पार्ट ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट पार्ट e raised to 8x इंटू 8x ची डेरिव्हेटिव्ह येणार 8. या सगळ्यांच्यातून e raised to 8x कॉमन घ्या, शिल्लक काय राहील, पहिल्यांदा प्लस टर्म पुढे घ्या, 8 cos 6x प्लस 7 हे पुढे घेतलं, मायनस इथं 6 sin 6x प्लस 7 हे असेल. आता इथं 8 आहे, इथं 6 आहे, ही टर्म तयार करून घ्या, 8 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर हे किती होणार बघा, हे होणार 64 अधिक 36, हे येणार रूट मध्ये 100 आणि त्याचं स्क्वेअर रूट येणार 10. म्हणजे तुम्ही काय करायचंय बघा, याला 10 न मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं, म्हणजे 10 न मल्टिप्लाय करायचंय ते इथं मांडतोय आणि आत 10 न डिव्हाइड करायचं आहे, 8 अपॉन 10 cos 6x प्लस 7 मायनस 6 अपॉन 10 sin 6x प्लस 7 या पद्धतीने येईल. आता कॉस्टच्या शेजारी जी टर्म आहे, तर हे कारण आपलं एक्झाम्पल दिलेलं आहे कॉस्ट मध्ये, तर इथं सुद्धा कन्व्हर्शन कॉस्ट मध्येच आलं पाहिजे. समजा उद्या जर साईनचं उदाहरण दिलं तर तुम्हाला इथं साईनचा फॉर्म्युला ऍडजस्ट करावा लागेल. आता कॉस्ट मधलं एक्झाम्पल आहे, त्यामुळे मी ह्याला कॉस सबस्टिट्यूट करणार, याला साइन सबस्टिट्यूट करणार. assume that cos alpha equal to 8 upon 10 sin alpha equal to
6/10 सिम्प्लिफिकेशन होऊ शकते यांचं 4/5 3/5 वगैरे, पण ते आता वरती जशा टर्म्स आहेत त्या पद्धतीने तसंच ठेवलेलं आहे त्याला, फार काही त्याच्यामध्ये चेंजेस केलेले नाहीये. टॅन अल्फा इक्वल टू हे साईनला कॉस्टनं डिवाइड करावं लागेल, 10 ला 10 कॅन्सल होईल, 6/8 येणार, म्हणजेच येणार इथं 3/4. याच्यावरून अल्फा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 3/4 ही टर्म अशी येईल. ही आपल्याला परत मगाच्या पद्धतीनं शेवटी तुम्हाला यूज करावी लागेल. आता dy/dx काय आहे ते बघूया, त्याच्यात चेंजेस करूया. therefore dy/dx इक्वल टू हे e⁻8x हे 10 पुढे ब्रॅकेट मध्ये 8/10 म्हणजे कॉस अल्फा घ्यायचा आहे इंटू कॉस 6x + 7 मायनस 6/10 म्हणजे साइन अल्फा घ्यायचा आहे इंटू साइन 6x + 7 हे असे येणार. मग हा फॉर्म्युला झाला कॉस कॉस मायनस साइन साइन, म्हणजेच कॉस a + b चा फॉर्म्युला आहे तो. मग मी ह्याला a घेतोय, याला b घेतोय, म्हणजे इथं टर्म अशा येणार कॉस 6x + 7 प्लस अल्फा हे असे. हे झालं आपलं dy/dx, ह्याला लिहितोय इक्वेशन नंबर 1. तर याच्या पुढे जाऊया थोडस, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊ त्याची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. d²y अपॉन dx², ह्याच्यातलं 10 कॉन्स्टंट आहे त्याला तसंच ठेवतोय. आता ह्या दोघांच्यात परत एकदा प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, ते येणार मायनस साइन 6x + 7 प्लस अल्फा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x + 7 प्लस अल्फा. 7 अल्फा कॉन्स्टंट, त्यांची डेरिव्हेटिव्ह 0, 6x ची डेरिव्हेटिव्ह 6. तर तुमचा डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट पार्ट कम्प्लीट होईल. त्या आठवणीनं ब्रॅकेट टाका, कारण हे 10 सगळ्यांना प्रोडक्ट मध्ये राहणार आहे. प्लस सेकंड फंक्शन त्याला आहे असंच ठेवतो, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज e⁻8x, e⁻8x इंटू 8 हे असं येईल. आता याच्यामधून परत एकदा e⁻8x एवढं कॉमन घ्या बाहेर. हे कॉमन घेतलं की परत ह्याच्यामध्ये प्लस टर्म पहिल्यांदा घ्या, मायनस टर्म नंतर घ्या, मग 8 आणि कॉस हे पुढे घेतोय. हे असे येईल. त्यानंतर -6 साइन असेल. आता परत इथं मला कॉस मध्येच कन्व्हर्शन करायचं आहे, त्यामुळे इथं ही जी टर्म आहे ही टर्म आहे, यांचे परत एकदा स्क्वेअर रूट घेतोय मगाच्या पद्धतीनं. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 64 अधिक 36 ते होणार 100, त्याचं स्क्वेअर रूट येणार 10. परत एकदा ह्याला 10 न मल्टिप्लाय करायचं आणि 10 न डिवाइड करायचं. तीच प्रोसेस आहे, दुसरी वेगळी प्रोसेस काही नाही आहे याच्यामध्ये. मग एक्स्ट्रा जे 10 येणार आहे ते इथं मांडलं मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हायडेड बाय 10 इथं आत देतोय प्रत्येक. असेल. परत हे कॉसच्या शेजारी हे कॉस घेणार, हे साइन घेणार, वरती जशा सबस्टिट्यूशन केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं. तोपर्यंत 10 इंटू 10 हे झालं 10चा स्क्वेअर e⁻ax
ऍज इट इज. हे कॉस आहे, याला म्हणतोय मी कॉस अल्फा. हे आहे कॉस 6x प्लस 7 प्लस अल्फा मायनस हे साइन अल्फा साइन 6x प्लस 7 प्लस अल्फा हे असेल. अजून थोडंसं त्याला सिम्प्लिफाय करूया आता. सो दिस इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर e रेस टू ax इंटू हे परत कॉस कॉस मायनस साइन साइन म्हणजे कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. कॉस ह्याला ए घेतोय 6x प्लस 7 प्लस अल्फा हे ए झालं प्लस इथं बीटा आहे तो घेतला परत एकदा अल्फा या पद्धतीनं. आता बघा ह्याला ई रेस टू ए एक्स फक्त पुढे घेतोय 10 चा स्क्वेअर आहे असंच तिथं ठेवतोय आणि ह्याचं सिम्प्लिफिकेशन किती होते बघा कॉस 6x प्लस 7 प्लस 2 अल्फा हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. हे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे. मग ही टर्म आणि हे तुमचं इक्वेशन नंबर 1 हे या दोघांना आता सायमल्टेनियसली चेक करूया. बघा इथं काय परिस्थिती आहे ते ई रेस टू 8x आहे इथं पण सॉरी ax कुणीकडनं झालं बघा मध्येच तो ते आता बदलावं लागेल आपल्याला. ई रेस टू 8x घ्यावं लागेल त्याला. चेंज करतोय तेवढंच. मगाच्या एक्झाम्पल मधलं ए तेच तसं त्या ठिकाणी आलं परत. आता बघा ई रेस टू 8x इथं पण ई रेस टू 8x आहे म्हणजे ते कॉमन राहणार. इथं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 10 रेस टू 1, सेकंड ऑर्डरला 10 चा स्क्वेअर, मग थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 10 चा क्यूब येणार. कॉस 6x प्लस 7 प्लस अल्फा एकदाच घेतले इथं अल्फा, इथं 2 अल्फा घेतले. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्याल त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल तिथं 3 अल्फा घ्यावं लागेल. ह्याच्यावरून थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मांडूया मग नंतर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहून घेऊया त्याची. सो सिमिलरली डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब इज इक्वल टू ई रेस टू 8x तसंच राहील. इथे येणारा 10 चा क्यूब येणार इंटू कॉस 6x प्लस 7 प्लस 3 अल्फा असे येणार. सो कंटिन्युइंग इन धिस वे याच पद्धतीनं पुढे जावा आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आता तुम्ही अगदी इझिली लिहू शकताय. ई रेस टू 8x ऍज इट इज 10 चा क्यूब आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 10 चा स्क्वेअर, थर्ड ऑर्डरला 10 चा क्यूब, nth ऑर्डरला येणारा 10 रेस टू n. त्यानंतर पुढं कॉस 6x प्लस 7, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 2 अल्फा, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 3 अल्फा, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला येणार n अल्फा. आणि हे अल्फा आपण वरती लिहून ठेवलेलं आहे, ते लिहून ठेवत चला, त्याचा उपयोग होतो कुठं ना कुठं तरी. इथे बघा अल्फा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 3/4 आहे. अल्फा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 3/4 ते मी त्याच्या पुढे लिहितोय. तुम्ही याच्यामध्ये जरी व्हॅल्यू वापरली तरी चालते. अल्फा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 3/4 हे त्याचं फायनल आन्सर. बघा आता मिसलेनियस एक्सरसाइज सुरू करूया. त्यातले एमसीक्यू पहिल्यांदा आपण घेतो. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट एमसीक्यू एफ ऑफ 1 इक्वल टू 3. सगळी इन्फॉर्मेशन मी पहिल्यांदा इथे लिहून घेतो.
f(1) = 3 सांगितलेलं आहे. f'(1) ते दिलेलं आहे -1/3. त्यानंतर g(1) हे दिलेलं आहे -4 आणि g'1 हे दिलेलं आहे -8/3. आणि त्याने डेरिव्हेटिव्ह कुणाची विचारलेली आहे बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे d/dx ऑफ रूट f(x) चा स्क्वेअर प्लस g(x) त्याचा स्क्वेअर याची डेरिव्हेटिव्ह विचारले. त्याच्यामध्ये सुद्धा परत @x = 1 असं त्यांनी विचारलं. आता बघूया. आता ह्याला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह तरी त्याची फाइंड आउट करूया. बघा मग याची डेरिव्हेटिव्ह काय येणार. दिस इज इक्वल टू रूट आहे पहिल्यांदा. रूटची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट रूट मध्ये आहे असंच ते मांडून टाका. f(x) चा स्क्वेअर प्लस g(x) चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूटच्या आत जे आहे त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची. ती डेरिव्हेटिव्ह काय येणार. f(x) चा स्क्वेअर आहे 2 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा आणि f(x) ची डेरिव्हेटिव्ह f'(x) प्लस इथं पण तसंच 2 पुढे घ्या, g(x) आणि g(x) ची डेरिव्हेटिव्ह g'(x). आता इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं छेदामध्ये 2 आहे. याच्यातून 2 कॉमन घेतलं ते 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. हे मी इथंच कॅन्सल करून टाकतो. आणि आता याच्यामध्ये x = 1 वापरायचं आपल्याला. मग इथं वापरून घेतोय अंशात, त्या अंशात लिहितोय, इथं पण वापरून घेतोय. बघा बरं मग काय काय येणार ते. f(1) f'(1) प्लस g(1) g'(1) डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ f(1) चा स्क्वेअर प्लस g(1) चा स्क्वेअर हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. सगळ्या व्हॅल्यूज त्यांनी इथे दिलेल्या आहेत. f(1) किती सांगितले 3. त्यानंतर f'(1) सांगितलेलं आहे -1/3. व्हॅल्यूज तेवढ्या व्यवस्थित वापरा. g(1) आहे -4 आणि g'1 आहे -8/3 डिव्हायडेड बाय मध्ये रूट मध्ये f(1) आहे 3 त्याचा स्क्वेअर प्लस g(1) आहे -4 त्याचा स्क्वेअर. तर फक्त हे सोडवायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये बघूया काय काय होते त्याचं सिम्प्लिफिकेशन. सो दिस इज इक्वल टू इथं हे 3 आणि हे 3 कॅन्सल होईल. इथं येणार पहिली टर्म -1. त्यानंतर इथं मायनस मायनस प्लस होईल. कॅन्सल काय होणार नाही. 4×8 हे 32. 32/3 येणार डिव्हायडेड बाय मध्ये 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 16 प्लस 9 ते येणार 25. 25 चं स्क्वेअर रूट येणार 5. आता हे एवढं सोडवून घ्या. हे किती होईल बघा बरं. -3 प्लस 32 डिव्हायडेड बाय 3 आणि टोटल डिव्हायडेड बाय 5 येणार. मग हे किती होते. 32 वजा 3 म्हणजे ते होणार 29. 29 हे 3 खाली येणार. 3 × 5 हे येणार 15. 29/15 असं कुठं आहे का त्याच्यामध्ये बघा. आहे बघा. मग 29/15 हे त्याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यांनी सांगितलेलं आहे y = sec ऑफ tan इनव्हर्स x आणि त्याची डेरिव्हेटिव्ह विचारले @x =
1. बघूया, सोडूया मग त्याला. काय होते बघू, त्याची व्हॅल्यू किती येते, काय येते. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार डेरिव्हेटिव्ह? dy अपॉन dx इक्वल टू, पहिल्यांदा सेक आहे, सेकची डेरिव्हेटिव्ह सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स, सेक एक्स टॅन एक्स ते वापरलं. आणि त्याच्या पुढं या टॅन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. ती येणार 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता ही झाली डेरिव्हेटिव्ह, ह्याच्यात काही सिम्प्लिफिकेशन वगैरे काय होत नाही. एक्स इक्वल टू 1 हे त्याच्यामध्ये वापरा. इथे एमसीक्यू आहे त्यामुळे काय फारसं काय लागणार नाही, मात्र रेग्युलर क्वेश्चनला हे असं नोटेशन वापरा. इथे येणार सेक ऑफ टॅन इनवर्स 1 इंटू टॅन ऑफ टॅन इनवर्स 1 इंटू 1 अपॉन 1 प्लस 1 चा स्क्वेअर येणार. मग टॅन इनवर्स 1 म्हणजे पाय बाय 4, म्हणजे हे येणार सेक पाय बाय 4. इथं पण तेच आहे, ते येणार टॅन पाय बाय 4 इंटू इथं 1 प्लस 1 केलं की हे येणार 1 अपॉन 2. तर हे सोडवायचं आहे आपल्याला. सेक 45, मग कॉस 45 आहे 1 अपॉन रूट 2. मग सेक 45 येणार फक्त रूट 2 येणार. टॅन 45 ते येणार 1 आणि हे 1 अपॉन 2. मग याचं सिम्प्लिफिकेशन होणार, ह्याच्यातलं एक रूट 2 कॅन्सल होणार आणि ह्याचा आन्सर येणार 1 अपॉन रूट 2. आहे का बघा ऑप्शन मध्ये तसं कुठं 1 अपॉन रूट 2 हे त्याचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, इथं कसं दिलेलं आहे बघा, 4 रेस टू एक्स प्लस 1/2 घातांकामध्ये येते, डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस 2 रेस टू 4x हे असं दिले. आणि प्रश्न कसा विचारलाय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पुढील पैकी डेरिव्हेटिव्ह कोण नाही असं विचारलंय. याचा अर्थ या 4 पैकी 3 ऑप्शन बरोबर असणार आहे, एक ऑप्शन चुकीचा असणार आहे. बघूया, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह तरी फाइंड आउट करू, मग पुढे बघायचं काय करावं लागतंय त्याला. मग नंतर ते सगळे ऑप्शन्स घेऊया आणि मग त्याच्यावरून ठरवू काय होते. हे सोडवलेलं आहे आपण उदाहरण, बघा आठवतंय का. सो दिस इज इक्वल टू, यालाच मी असं लिहून घेतोय 4 रेस टू एक्स आणि 4 रेस टू 1/2 डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस, आता इथं 2 रेस टू 4x आहे, त्याला तुम्ही बऱ्याच पद्धतीनं चेंजेस करू शकताय. मला काय पाहिजे बघ, मला इथं 4 रेस टू एक्स पाहिजे. मग मी ह्याला काय करतोय, 2 रेस टू 2 इंटू 2 इंटू एक्स असं लिहितोय. म्हणजे काय येणार, पहिल्या 2 चा हा जो पहिला 2 घातांक आहे 2 चा स्क्वेअर, त्याला फक्त मी 4 लिहितो. मग काय शिल्लक राहणार, 4 रेस टू 2x शिल्लक राहणार. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता. बघा, हे समजणं महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट. मग इथं काय आहे, हे या 2 रेस टू 4x ला तुम्ही काय लिहू शकताय, 4 रेस टू एक्स चा स्क्वेअर असं मांडू शकताय. मग आता 4 रेस टू 1/2, अजून थोडस पुढे जाऊया आता आपण. साइन इनवर्स ऑफ 4 रेस टू 1/2 म्हणजे 2 येणार, 2 इंटू 4 रेस टू एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस 4 रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर. हा साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे, फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, पुट 4 रेस टू एक्स इक्वल टू टॅन थिटा करावं लागेल. त्याच्यावरून थिटा किती येणार, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 4 रेस टू एक्स येणार.
याच्यामध्ये जर मी ते सबस्टिट्यूशन करून घेतलं तर इथं काय येणार बघा, साइन इनव्हर्स ऑफ 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, दिस इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ साइन 2 थीटा येणार, म्हणजेच हे होणार 2 थीटा, म्हणजेच हे काय होणार 2 tan इनव्हर्स ऑफ 4x येणार. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, हे तुमचं एफ ऑफ एक्स तयार झालं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स इक्वल टू, हे काय काय होणार 2 आहे तसंच ठेवतोय, tan इनव्हर्स 4x ची डेरिव्हेटिव्ह, मग ते किती येणार 1 अपॉन 1 प्लस 4x त्याचा स्क्वेअर येणार. त्यानंतर 4x ची परत थोडं डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, ते येणार 4x इंटू लॉग 4. या सगळ्याला मी एकत्र करून घेतोय, 2 इंटू 4x इंटू लॉग 4 डिव्हायडेड बाय 1 प्लस 4x त्याचा स्क्वेअर. आता काय करूया, आता आपण ह्याला, हे जे आपला आन्सर आलेलं आहे ह्याला त्यांनी जे दिलेलं आहे ते चेक करूया आता, कारण त्यातले 3 ऑप्शन बरोबर आहेत म्हणून सांगितले, एकच ऑप्शन त्याच्यातला चुकीचा आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. आता बघा बरं जरा, पहिलं जे आहे हा फर्स्ट पार्ट, पहिलं ऑप्शन ए बघा बरं, सगळ्या टर्म दिसत आहेत 2 4x लॉग 4 1 प्लस 4x2, त्यामुळे हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरं जे आहे त्याच्यामध्ये छेदामधले 1 प्लस 4x ते पण बरोबर आहे. फक्त इथं काय केलंय बघा, त्यांनी 4x प्लस 1 लिहिले आणि लॉग 2 लिहिले. आता हे इथं ऍडजस्ट करता येईल, कशा पद्धतीने ऍडजस्ट करता येते बघा, इथं पुढं बघा लॉग 2 आहे, त्यामुळे हे जे लॉग 4 आहे त्याला मी काय करतोय, त्याला मी असे लिहितोय लॉग 2 चा स्क्वेअर. छेदाचा काही प्रश्न नाहीये, छेद बरोबर आहे. 4x ह्याला तुम्ही असं पण लिहू शकताय 4x. आता हे जे 2 आहे घातांकातलं ते घ्यायचं इथं पुढं, म्हणजे टोटल किती होणार, हे 2 पुढं आलं की 2 इंटू 2 4 होणार, मग 4 इंटू 4x. आता इथं मात्र येणार लॉग 2, छेदाचा काही प्रश्नच नाहीये, ते आहे असंच राहील. मग 4 इंटू 4x म्हणजेच 4x प्लस 1, त्यामुळं हा पण ऑप्शन बरोबर आहे. आता इथं बघा छेदामध्ये किती दिलेलं आहे, 4x दिले, 4x याच्यामध्ये कुठंही येणार नाही, आलं तर 4x येणार, 4x येतच नाही, त्यामुळं चुकीचं जे आहे ते 101% ऑप्शन सी हा चुकीचा. पुढच्यांचं काय, पुढच्यांचं ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकताय, काहीच अडचण नाहीये त्याच्यामध्ये. आता हे बघा, इथं मी काय लिहिलं होतं 4x, इथलं काय आता ऑप्शन आपण काढला होता तो 4x प्लस 1 आहे, त्याला मी इथे घेतो एक 2च मिनिटं. मग 4x प्लस 1 ला 4 म्हणजेच काय 2 आणि त्याच्या पुढे हे x प्लस 1, हे बघा काय बघा, लक्षात येते का. आणि 4x जे आहे त्यालाच तुम्ही 2 असं पण लिहू शकताय, वरती मांडून ठेवलंय आपण, त्यांनी देतानाच दिले तिने 2 ती पण तुम्ही लिहू शकताय. त्यामुळे त्याच्यामध्ये अडचण येण्यासारखं दुसरं काही नाहीये. ऑप्शन सी जो आहे तो जरा तेवढा फक्त काय आहे, गोंधळ केलेला आहे तिने. त्यामुळे हे असे पण प्रश्न येऊ शकतात. ऑप्शन नाही कुठला, नॉट द डेरिव्हेटिव्ह. मग 3 टर्म बरोबर दिलेले आहेत आणि एकच टर्म त्यांनी चुकीची दिलेली आहे, ती व्यवस्थित ओळखायचं आहे त्याच्यात. नेक्स्ट क्वेश्चन, मी असं सांगितलेलं आहे एक्स रेस टू वाय इज इक्वल टू वाय रेस टू एक्स, आणि हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी dy अपॉन dx कुठला आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा लॉग घ्या, दोन्ही बाजूला लॉग घ्या, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स.
MCQ सोडवताना हे काय बाकीचं लिहिलं नाही तरी चालतंय, काही अडचण नाहीये. मग इथं लॉग येणार, या पद्धतीनं घातांक पुढं घ्या, x इंटू लॉग वाय, सॉरी इकडली टर्म इकडे लिहिले फक्त बरं का, आणि इकडे घेतोय, ही टर्म इकडे घेतोय फक्त, चालते, त्याला काही एवढं फरक पडत नाही. फक्त ही एक्स पुढे आले लॉग वाय ते इकडे लिहिले, आणि वाय इथं पुढे घेतले ते लॉग एक्स इकडे लिहिलेलं आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रोडक्ट रूल, एक्स लॉग वाय ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय, वाय ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, दिस इज इक्वल टू, उजव्या बाजूला पण प्रोडक्ट रूल वापरा, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज वाय ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. मग dy अपॉन dx च्या टर्म्स डाव्या बाजूला घेतोय, विदाउट dy अपॉन dx उजव्या बाजूला घेतोय. बघा बरं इथं काय होणार, मग x अपॉन वाय इंटू dy अपॉन dx आहे, ही टर्म डावीकडे पाठवायची आहे, त्यामुळे ते इकडे आल्यानंतर मायनस होईल, दिस इज इक्वल टू, इथे येणार y अपॉन x, ही टर्म इकडे पाठवा, हे असं येईल, याच्यातून dy अपॉन dx कॉमन घ्या, हे असं येईल. इकडली टर्म मी 1-2च मिनिटं तशीच ठेवतोय, दोन्ही बाजूला सिमिलर सिम्प्लिफिकेशन आहे, एकाच वेळेला करूया. आता बघा बरं इथं लसावी येणार y ने इकडं मल्टिप्लाय करा, x मायनस y लॉग x येणार इंटू dy अपॉन dx, दिस इज इक्वल टू, इथं लसावी येणार x ने इथं मल्टिप्लाय करा, y मायनस x लॉग y येणार, therefore dy अपॉन dx इक्वल टू, y ने इथं मल्टिप्लाय करून घ्या, y इंटू ब्रॅकेट y मायनस x लॉग y डिव्हायडेड बाय ही अंशातली ही टर्म इकडे छेदामध्ये लिहा, x इंटू ब्रॅकेट x मायनस y लॉग x. आता त्यांनी जे दिलेलं आहे ते चेक करूया, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचं फायनल आन्सर ठरवूया काय येते ते. ते ठेवूनच बघायचे शेजारी शेजारी, त्याशिवाय नाही कळणार ते. y इंटू y लॉग x, बघा बरं आता त्याच्यात कुठलं दिसतंय ते, ऑप्शन 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 त्याच्यातला चुकलेला आहे बघा ऑप्शन हा. जो ऑप्शन बीच बसणार आहे, कारण y अपॉन एक्स येते पहिलं महत्वाचं. मग हा ऑप्शन त्यांनी चुकीचा दिलेला आहे, हा ऑप्शन. त्यामुळं ह्याने जो ऑप्शन दिलेला आहे हा बीच यायला पाहिजे, कारण सगळ्यात महत्वाचं आहे y अपॉन एक्स, ते आलं इथं आपलं, पण ही टर्म येत नाही, y मायनस एक्स लॉग y. तुम्ही कसं जरी घेतलं ह्याला तरी हे येत नाही. ह्याच्यातनं जर तुम्ही मायनस कॉमन घेतलं, बघा आणखीन एक टर्म आपण तयार करू,
अंशातनं मायनस कॉमन घेतलं, छेदातनं मायनस कॉमन घेतलं, तर काय होईल? एक्स लॉग वाय मायनस वाय येणार डिव्हायडेड बाय मध्ये एक्स इंटू ब्रॅकेट वाय लॉग एक्स मायनस एक्स हे असं येणार. पण ते सुद्धा नाहीये याच्यामध्ये. इथं तर एक्स अपॉन वाय आहे, त्यामुळे ते तर काही येणारच नाहीये. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर पण येत नाही, त्याच्यातलं काही कॅन्सल पण होत नाही. त्यामुळं हाच ऑप्शन यायला पाहिजे, फक्त त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक मध्ये काहीतरी घोळ केलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर हेच आहे. तुम्ही पण चेक करून बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय दिलेलं आहे? y इक्वल टू साइन ऑफ 2 साइन इनवर्स एक्स सांगितले आणि विचारले dy अपॉन dx. इथे मी काम करतो, हे जे साइन इनवर्स एक्स आहे त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करून घेतोय. पुट साइन इनवर्स एक्स इक्वल टू थीटा, त्याच्यावरून एक्स इक्वल टू येणार साइन थीटा येणार. त्यामुळे मग आता हे चेंज होईल. इथं काय होणार बघा चेंजेस त्याचे. y इक्वल टू साइन ऑफ 2 थीटा येणार इथं. याची जर मी डेरिव्हेटिव्ह घेतली विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यांनी dy अपॉन dx विचारलंय. हे कसं होणार बघा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू साइन 2 थीटाची डेरिव्हेटिव्ह ते येणार कॉस 2 थीटा आणि फक्त थीटाची डेरिव्हेटिव्ह ते येणार डी थीटा अपॉन dx. थांबा, अजून एक राहिलं त्याच्यामध्ये. 2 थीटाची डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे, नुसत्या थीटाची डेरिव्हेटिव्ह घेऊन चालणार नाहीये. 2 थीटा त्यातलं 2 ते एक येणार आणि थीटाची डेरिव्हेटिव्ह येणार डी थीटा अपॉन dx येणार. मग हे दोन पुढे ठेवतो इथं. कॉस 2 थीटा एक 2 मिनिट तसंच ठेवतोय आणि डी थीटा अपॉन dx हे बघा इथं. थीटा म्हणजे कोण आहे? साइन इनवर्स एक्स आहे. मग याच्यावरून डी थीटा अपॉन dx हे किती येणार आहे? 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार. ती व्हॅल्यू इथं वापरायची. पण आता इथं हे कॉस 2 थीटा नको आहे मला, कारण त्यांचे जर सगळे ऑप्शन्स तुम्ही जर बघितले तर बघा बरं, सगळे ऑप्शन्स त्यांचे कशामध्ये आहेत? एक्स मध्ये आहेत. त्यामुळे हे आपल्याला इथं चालणार नाही. मग काय करूया त्याला आता? ह्या कॉस 2 थीटाला, थीटा कोण आहे बघा बरं? थीटा साइन इनवर्स मध्ये आहे. मग कॉस 2 थीटाचा साइन मधला फॉर्म्युला आपण याच्यामध्ये वापरून घेऊया. म्हणजे हे कसं होईल बघा. अंशात येणार ते 2 इंटू ब्रॅकेट कॉस 2 थीटा म्हणजेच 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. त्यानंतर हे रूट मध्ये आहेच 1 मायनस एक्स स्क्वेअर, ते आहे असंच ठेवतोय. दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 साइन थीटा म्हणजे एक्स आहे, म्हणजेच 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर होणार आहे डिव्हायडेड बाय मध्ये रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे हे किती होते बघा बरं? 2 न जर आत मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस 4x स्क्वेअर डिव्हायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हे असं येते. आता इथं त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, बघून घ्या कुठला ऑप्शन त्याच्यामध्ये बसतोय. मग ते ऑप्शन ए हेच त्याचं करेक्ट आन्सर आहे. बघा दिसतंय तिथं सरळ सरळ स्पष्ट आहे, अशी सेम व्हॅल्यू इथं दिसते. बाकी ठिकाणी वेगवेगळं बरंच काय काय दिसते. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू
tan इनवर्स ऑफ x अपॉन 1 प्लस रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन 2 tan इनवर्स नंतर रूट मध्ये 1 मायनस एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस एक्स असं एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी विचारले dy अपॉन dx इक्वल टू. मग एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे. दोन टर्म आपण सेपरेट सेपरेट सोडवूया कारण हे एवढं सगळं एका वेळेला कन्सिडर करण्यापेक्षा दोन्ही वेगवेगळं घेतलेलं कधीही चांगलं. आता याच्यामध्ये ही जी टर्म आहे ही फार महत्वाची टर्म आहे. 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स असा प्रकार जर आला तर याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करायचं पुट एक्स इक्वल टू कॉस थिटा. मग हीच व्हॅल्यू इकडे पण सबस्टिट्यूट करायची. करता येते का एकदा चेक करून घ्यायचं. एक्स इक्वल टू जर मी इथं कॉस थिटा वापरलं तर इथं कॉस थिटा येणार, इथं होणार 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट साइन येणार. मी काय करतोय एक 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 सेपरेट सेक्शन घेतोय त्याच्यातले. हे बघा हा फर्स्ट सेक्शन आहे. याच्यामध्ये वापरायचं आहे मला एक्स इक्वल टू कॉस थिटा. मग थिटा किती होणार ते पण मांडून ठेवूया. कॉस इनवर्स एक्स इथं येणार कॉस थिटा डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन कसं होणार बघा. टॅन इनवर्स ऑफ कॉस थिटा अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट येणार साइन थिटा 1 प्लस साइन थिटा. हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे आणि याचे आन्सर सोडवून येते पाय बाय 4 मायनस थिटा अपॉन 2. ते कुठं सोडवलेलं आहे ते तेवढं शोधून काढा कारण ते काम तुम्ही करायचंय. आपण तो प्रॉब्लेम पूर्ण सोडवून घेतलेला आहे. त्यामुळं y मध्ये ही जी फर्स्ट टर्म आहे याच्यासाठी आता मी हे एवढं लिहिणार म्हणजे एक पार्ट त्याच्यातला तयार झाला. आता जी दुसरी सेकंड टर्म आहे ती एक 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 पार्ट त्याच्यातलं घेऊया. काय दिलेलं आहे बघा बरं. पहिल्यांदा त्यांनी साइन लिहूनच घेऊ सगळंच. ते प्रत्येक वेळेला मांडावं लागेल सगळं जोपर्यंत सिम्प्लिफिकेशन होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, कुठून तरी सुरुवात करूया. रूट मध्ये काय करायचंय 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा हे असं येणार आहे. मग याचं सिम्प्लिफिकेशन हे साइन हे 2 टॅन इनवर्स. आता इथं काय काय होणार बघा रूट मध्ये 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे इथे येणार 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 एंगल हाफ करून घ्यायचा आहे डिव्हायडेड बाय मध्ये 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. याचं सिम्प्लिफिकेशन होणार हे 2 ला 2 कॅन्सल होईल. त्यानंतर साइन स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट येणार टॅन. लिहूया तेवढं तरी बरंच कॅन्सल केले आपण याच्यातलं. साइन ऑफ 2 टॅन इनवर्स टॅन थिटा अपॉन 2. मग हे टॅन इनवर्स आणि हे टॅन काढून टाका म्हणजे काय शिल्लक राहील साइन ऑफ 2 आणि हे सगळं निघून गेल्यानंतर इथं शिल्लक राहणार थिटा अपॉन 2. याच्यातलं 2 ला 2 कॅन्सल होईल. दिस इज इक्वल टू साइन थिटा येणार. आता साइन थिटाला आपल्याला एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. मगच आपण त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. किंवा एक काम करूया पहिल्यांदा आता जे काय आलेलं आहे आपलं तेवढं मांडून घेऊया. देअरफॉर y इक्वल टू बघा टॅन इनवर्स साठी जी टर्म आहे ती सोडवून मी एवढी आणलेली आहे पाय बाय 4 मायनस थिटा अपॉन 2 प्लस
ह्या सगळ्याचं सिम्प्लिफिकेशन करून आले साइन थिटा. आणि सबस्टिट्यूशन काय आहे ते पण इथं बाजूला लिहून ठेवतोय, आपल्याला पुढच्या सेक्शन मध्ये जायचं आहे अजून. एक्स इक्वल टू कॉस थिटा आहे, त्यामुळे थिटा इक्वल टू आहे कॉस इनवर्स ऑफ एक्स. आता हे आपल्याला वरचं काही लागणार नाही, ते सगळं आपण असं पुढे देऊयात. आता याच्यामध्ये y इक्वल टू हे पाय बाय 4 मी तसंच ठेवतोय, मायनस थिटा म्हणजे कोण आहे, कॉस इनवर्स एक्स डिव्हायडेड बाय 2 येणार, प्लस हिथं काहीतरी आता आपल्याला व्यवस्था करावी लागेल. हे जे साइन थिटा आहे तिथलंच आहे, त्याला मी असं मांडतोय रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतोय त्याला, म्हणजेच हे किती येणार, रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार. मग ही व्हॅल्यू साइन थिटाची आपण जी फाइंड आउट केलेली व्हॅल्यू आहे ती इथं वापरतोय, हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू पाय बाय 4 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0, इथं मायनस 1/2 कॉन्स्टंट ते तसंच ठेवा. कॉस इनवर्सची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार, प्लस रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार, आणि 1 मायनस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस 2x. इथं काय होणार, हे 2 कॅन्सल होईल, काय शिल्लक राहते तेवढं फक्त आता बघा, 1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, त्यानंतर इथं काय केले बघा, मायनस एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे असं आहे. आता त्यांनी ऑप्शन काय दिलेले आहेत ते बघू, आणि त्या पद्धतीनं आपण त्याला एकत्र करायचा प्रयत्न करूया. बहुतेक त्यांनी याचं सिम्प्लिफिकेशन पण केलं असेल, करून ठेवूया ते पण. मग बघा आता परत मला लसावी घ्यायला लागणार, हे कॅन्सल केलं नसतं तर बरं झालं असतं. ठीक आहे, असो, जे काय आहे ते आहे. 2 इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हा लसावी येणार, ही पूर्ण टर्म इथं तयार आहे, त्यामुळे अंशात काय मल्टिप्लाय करायची गरज नाही. 1 मध्ये मायनस, इथं फक्त रूट आहे, 2 नाही आहे, 2 न अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करून घेऊया, हे असेल. आता त्यांनी जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते बघूया, त्याच्यात कुठं आपल्याला हे आन्सर सापडते का. एवढी मोठे एमसीक्यू काय परीक्षेत येत नाही, काळजी करू नका. हे सोडवायलाच किती वेळ गेला याचा विचार करा. त्यामुळे हे एवढे मोठे एमसीक्यू शक्यतो करून नाही येत, पण अगदी काय एखाद्याने विचारलंच तर मग काही पर्याय नाहीये त्याच्यात. आता बघा बरं, असं कुठे दिसतंय का याच्यामध्ये, 1 मायनस 2x अपॉन 2 इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, ऑप्शन सी आहे बघा, हे त्याचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, y is a function of x and log of x plus y is equal to 2xy, आणि त्यांनी असं विचारलंय y डॅश 0 इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग पहिल्यांदा ह्याचा अर्थ लक्षात घ्या, y डॅश दिले याचा अर्थ ते dy अपॉन dx आहे, आणि पुढं 0 सांगितले याचा अर्थ ऍट x इक्वल टू 0 ही व्हॅल्यू त्यांनी विचारली. त्यामुळे हे समजून घ्या पहिल्यांदा मीनिंग काय आहे ते. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया पहिल्यांदा आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, वाय ची डेरिव्हेटिव्ह येणार dy अपॉन dx, दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx
प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. त्याला सिम्प्लिफाय करून घेऊया. आता ह्यांना आत मल्टिप्लाय करूया. 1/x प्लस वाय इंटू 1 प्लस 1/x प्लस वाय इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू 2 नात मल्टिप्लाय करा 2x इंटू dy/dx प्लस 2y हे असेल. आता dy/dx च्या टर्म इकडे डावीकडे घेतोय. बघा काय काय होणार आहे. 1/x प्लस वाय इंटू dy/dx मायनस 2x इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला 2y पहिल्यांदा लिहिलं. ही टर्म इकडे पाठवतोय 1/x प्लस वाय. दिस इज इक्वल टू याच्यातून dy/dx कॉमन घ्या. dy/dx जर तुम्ही कॉमन घेतलं तर इथं शिल्लक राहील 1/x प्लस वाय मायनस 2x. दिस इज इक्वल टू हे 1-2 मिनिटं मी तसंच ठेवतोय. दोन्ही बाजूला सिमिलरली सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. सो दिस इज इक्वल टू याचा आता लसावी घेऊया. तर लसावी येणार एक्स प्लस वाय 1 मायनस याने इकडे मल्टिप्लाय करा 2x इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. दिस इज इक्वल टू इथं लसावी येणार एक्स प्लस वाय ने इकडे मल्टिप्लाय करा 2y इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय मायनस 1 हे असेल. मग इकडं पण एक्स प्लस वाय आहे, इकडं पण एक्स प्लस वाय आहे. हे कॅन्सल करतोय आणि ही टर्म इकडं छेदामध्ये पाठवतोय. Therefore dy/dx equal to 2y into bracket x plus y minus 1 divided by 1 minus 2x into bracket x plus y. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये x इक्वल टू 0 वापरायचं आहे आणि मग तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे. पण x इक्वल टू 0च्या वेळेला आपल्याला y पण माहिती पाहिजे, कारण ह्याच्यात नुसतं x नाहीये, y पण आहे. मग ते y फाइंड आउट कसं करायचं ते बघूया. पहिल्यांदा ही जी टर्म आहे log x प्लस वाय इक्वल टू 2xy आहे, हे लक्षात ठेवा. ते पहिल्यांदा मांडून घेऊया. इथं काय टर्म आहे log x प्लस वाय इज इक्वल टू 2xy. आता हे x इक्वल टू 0 याच्यामध्ये वापरूया. म्हणजे मग काय होणार, देअरफॉर log ऑफ 0 प्लस वाय इथे येणार y. दिस इज इक्वल टू 2 इंटू एक्स इंटू 0 म्हणजे हे 0च येणार. म्हणजेच y इक्वल टू 1 येणार, कारण 1 चा log 0 आहे. त्यामुळे तुम्हाला 2 व्हॅल्यूज मिळतील. एक आहे x इक्वल टू 0 आणि दुसरी आहे y इक्वल टू 1. ते याच्यामध्ये वापरूया. मग कसं होणार बघा, 2y म्हणजे 2 इंटू 1 होणार. ब्रॅकेटमध्ये x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 1, हे पुढं मायनस 1 डिव्हायडेड बाय मध्ये 1 मायनस 2 इंटू 0 ब्रॅकेटमध्ये 0 प्लस 1. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा कसं होणार. 0 प्लस 1 इथे येणार 1, 1 इंटू 1 ते पण 1, 1 इंटू 2 हे येणार 2 मायनस 1 हे अंशात येणार. इथं 0 आहे बघा, त्यामुळे ही सगळी टर्मच 0 होणार. त्यामुळे छेदामध्ये येणार 1, 2 मायनस 1 याचं फायनल आन्सर येणार आहे 1. तर फक्त ते ऑप्शन मध्ये आहे का नाही हे एक बघितलं पाहिजे. अजून इथं आहेत बघा ऑप्शन्स. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन जो आहे तो येणार ऑप्शन ड 1.